नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख. काल ज्यावेळेस मी गव्हर्नमेंट GRची आपली वेबसाईट चेक करत होतो त्यावेळेस वित्त विभागाचा GR मी पाहिला आणि परत एकदा डोक्याची सनक जी आहे ना तर ती म्हणजे तळपायच्या मस्तकाला गेली. कारण नवीनच अजब हा प्रकार आलेला आहे. वित्त विभागामध्ये जे पद एक्झिस्टिंग होते, अस्थायी पद होते, ठीक आहे, अस्थायी पद होते, पण त्यांचं डायरेक्ट समर्पित केलेलं आहे, म्हणजे ते सरेंडर केलेले आहे आणि त्यांचं नाव बदलून नंतर ते कॉन्ट्रॅक्टने पद दिलेले आहेत. अर्थात आता ही 4च पदांसाठीची गोष्ट आहे, पण ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाही आहे. वित्त विभागामध्ये पदांचं नाव भरून किंवा पदांचं नाव बदलून कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टवर भरती चालली आहे, वित्त विभागाचा हा अजब कारभार काय आहे आणि याला जबाबदार कोण हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर TCS, IBPS आणि MPSCच्या कुठल्याही जर समजा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या संपूर्ण विषयाच्या नोट्स, करंट अफेअर सगळं काही तुम्हाला फक्त 49 रुपीजमध्ये मिळणार आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे eSwim अकॅडमीचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा. जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, प्रश्न असतील तर या नंबरवरती तुम्ही रीच आउट करू शकता. बघा, आता हा GR आहे, हा GR आहे 27 ऑक्टोबरचा. 27 ऑक्टोबरचा GR आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजाकरता 6वा, आता 8वा वेतन आयोग लागेल, पण हे वित्त आयोगाचं आहे. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजाकरता निर्माण करण्यात आलेली लिपिक आणि टंकलेखकाची 4 पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे यांनी आता जे कॉन्ट्रॅक्टवरती पद होते ते तर काढले, पण आता जे मेन धारेचे जे पद होते, जे शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा डायरेक्टली टाकू शकतात, असे पद जे आहेत तर त्यांचं नाव चेंज करून डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत आपल्या पोरांना विकण्याचा हा काम आणि हा धंदा या सरकारनं सुरू केलेला आहे. आता यामध्ये पहा नेमकं काय आहे. ही अगोदरपासून, आता बाकीचे बरेचसे म्हणतील की बाबा ही पदं अगोदर जी होती ते आयोगाची जी पदं आहेत तर ती टेम्पररी असतात किंवा कॉन्ट्रॅक्टवर असतात, तर ही कॉन्ट्रॅक्टवर नाही, ही अस्थायी पदं असतात. बघा, आता यामध्ये या संदर्भ बघा, लिपिक टंकलेखक संवर्गातील नियमित उमेदवार देणे शक्य नसल्याने, आता एवढे महाराष्ट्रात बेरोजगार पोरं आहेत आणि शासनाला 4 लिपिक आणि टंकलेखक देणं शक्य नाही झाले म्हटले. म्हणजे आता ही गोष्ट किती सहन करण्यापुरती आहे. सामान्य प्रशासन विभागाने कळवलं आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाने 10 जून 2025 मधील अनुक्रमांक येथे सांगितलेला गट क व ड संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने देण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. त्याप्रमाणे आता ही पदे नियमितपणे भरणे आवश्यक असल्यामुळे बाह्य यंत्रणेच्या सेवामधून वगळण्यात आलेली आहे. हा संदर्भ आहे. अगोदर त्यांनी सांगितलं होतं, विचार केला होता की बाबा जे रिटायर झालेले त्यांना घ्यायचं का, पण नंतर काय केलं की त्यांनी हे म्हणजे रिटायर झालेले त्यांना नाही घ्यायचं, तर मग नंतर काय केलं, 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या आकृतीबंधापैकी लिपिक आणि टंकलेखक हे पद करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरणे शक्य होत नाही. त्यामुळे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाने केलेल्या मागणीनुसार लिपिक आणि टंकलेखकची 4 पदे समर्पित करून, म्हणजे काय केलेलं आहे की सरेंडर केलेली आहे ती, म्हणजे आता इथून पुढे ती पद येणार नाही आणि त्याऐवजी डेटा एंट्री ऑपरेटर नावाचं पद काय केलेलं आहे, तेच काम, तेच स्वरूप असणार आहे, तेच सगळं कारभार असणार आहे. फक्त नाव कोणतं आहे, डेटा एंट्री ऑपरेटर. ही कुशल पदं आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत विचाराधीन होती. हा झाला संदर्भ आणि हा झाला शासन निर्णय खालचा. ठीक आहे, बाह्य यंत्रणेबद्दल हेच वरचं जे आहे ना तर तेच सांगितलेलं आहे. आणि ही जी पदं आहेत ना तर ही अस्थायी पदं होती. ठीक आहे, अस्थायी पदं कुठं आहेत, एकच मिनिटात मी तुम्हाला दाखवतो. हा, कनिष्ठ लेखापाल आणि बघा, एकूण 16 अस्थायी पदामध्ये लिपिक आणि टंकलेखक संवर्गातील 4 पदे अंतर्भूत होती. जी 16 अस्थायी पदं आहेत, बघा शासनाची भरती होती त्यावेळेस काही स्थायी पदं असतात आणि एक 15 ते 20% जे आहेत ना तर ते अस्थायी पदं असतात. ठीक आहे, तर ही 16 अस्थायी पदामधील 4 जे आहेत ना तर ती अस्थायी पदं जे आहेत तर ते सरेंडर केलेलं आहे ना. आता या शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात मला असं वाटतं की कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. शिक्षक म्हणून मी जे सांगायचं कर्तव्य आहे ते तर करतोच आहे, पण तुम्ही जोपर्यंत जागरूक होणार नाही तोपर्यंत म्हणजे शासनाला काही फरक पडणार नाही. असा हातोहात पोरांना विकण्याचा हा सौदा कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत सरकारनं चालू केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. थांबतो, पुन्हा भेटू. राम राम.